दीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक मराठमोळी रेसिपी, ती म्हणजे भरली वांगी। खास करून जेवणातल्या मुख्य भाज्यांमध्ये ठळक ठरते। अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि घरगुती साहित्यामध्येच तयार होते। काही त्याला वाटण लागणार नाहीये, खूप सिंपल रेसिपी आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला बघूया। एका कढईमध्ये तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तेल छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे। कांदा छान आपण परतून घेणार आहोत। फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। महाराष्ट्रात घरोघरी बनवली जाणारी भाजी आणि सर्वांच्या आवडीची भाजी ती म्हणजे भरलेली वांगी। सर्वांनाच भरलेली वांगी आवडतात आणि सर्वांची पद्धत भरलेली वांगी बनवण्याची वेगवेगळी असते। तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हा सर्वांना खूप आवडेल। आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर शिजतो। पुन्हा छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग आता बदलला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद टाकायची आहे आणि 2 चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे। 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे। मी एव्हरेस्टचा चिकन मटन मसाला वापरला आहे। तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला वापरू शकता। छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त आपण परतून घेणार आहोत। ही आपण वांग्यामध्ये भरण्यासाठी सारण बनवत आहोत। आता आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। पुन्हा हे छान आपण एकजीव करून घेणार आहोत। मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। फ्लेम आपण लो ठेवणार आहोत। फ्लेम हाय ठेवली तर आपलं सारण, आपला मसाला करपून जाण्याची शक्यता असते। आपलं सारण बनवून झालं आहे। आता ते थंड करून घेणार आहोत। वांगी आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायची आहे। मग त्याच्यामध्ये तयार केलेलं सारण भरून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये तेल छान मी गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये भरलेली वांगी सोडणार आहे। त्या तेलामध्ये भरलेली वांगी टाकायची आहेत। फ्लेम आपण लो ठेवणार आहोत। मस्त आपल्याला सर्व वांगी टाकायची आहे त्या तेलामध्ये। छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत। आपल्याला हलक्या हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त तेलामध्ये वांगी आपण छान परतून घेणार आहोत। छान परतून झाला आहे। आता त्याच तेलामध्ये वांगी सर्व साईडला करायची आहेत आणि त्याच्यामध्ये हळद आणि मसाला टाकायचा आहे। थोडंसं आपण मिक्स करून घेणार आहोत आणि पुन्हा ही छान वांगी आपल्याला परतून घ्यायची आहे त्या मसाल्यामध्ये। फ्लेम मीडियम ठेवायची आहे। वांगी छान परतून घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्ही भरलेली वांगी बनवून बघा, चव विसरणार नाही अशी भन्नाट ही रेसिपी आहे। छान आपली वांगी मिक्स करून झाली आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये ते उरलेलं सारण टाकायचं आहे। जे आपण वांग्यामध्ये भरून सारण उरलंय ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। त्याच्याने मस्त छान अशी ग्रेव्ही तयार होते। सारण टाकल्यानंतर पुन्हा हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। फ्लेम आपण हाय ठेवू शकतो। छान आपल्याला वांगी परतून घ्यायची आहेत आणि लक्षात ठेवा, भरलेली वांगी बनवताना आपल्याला छोटी छोटी वांगी निवडायची आहेत। छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं आहे। तुम्ही बघू शकता
किती भारी दिसतायत वांगी. छान तेल सुटलं आहे. मस्त आपला मिक्स करून झाला आहे. छान आपल्याला वांगी शिजवून घ्यायची आहेत. त्याच्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. छान आपल्याला मऊ अशी वांगी शिजवून घ्यायची आहेत. पुन्हा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त आपण परतून घेणार आहोत वांगी. जबरदस्त रंग आला आहे वांग्यांना, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला थोडं कमी प्रमाणात मीठ वापरायचं आहे, कारण आपण सारणामध्ये सुद्धा मिठाचा वापर केला आहे. पुन्हा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त आपल्याला वांगी शिजवायची आहेत, म्हणून आपण पाण्याचा वापर केला आहे त्याच्यामध्ये. आता आपण त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकणार आहोत. असं वरून गरम मसाला टाकल्यामुळे वांग्याच्या भाजीला एक वेगळी टेस्ट येते, मस्त अशी चव येते. पुन्हा छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत. आपल्याला 10 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. 10 मिनिटांनंतर झाकण आपण काढलं आहे. जबरदस्त दिसते वांग्याची भाजी. मस्त तेल आलं आहे, तर्री आली आहे भाजीला आणि बऱ्यापैकी वांगी आपली शिजली आहेत. जबरदस्त दिसतात वांग्याची भाजी. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे भाजी. छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून जो आपलं सारण आहे ते जळू नये, लागू नये, म्हणून आपण हे पुन्हा मिक्स केलं आहे. पुन्हा आपण 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत. झाकण काढायचं आहे. गरमागरम भरलेली वांगी खाण्यासाठी तयार आहेत. ही वांग्याची भाजी तुम्ही तांदळाची भाकरी, ज्वारी, बाजरीची भाकरी, चपातीसोबत खा, खूप भारी लागते. आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.